एखादा अधिकारी भ्रष्टाचार करत असताना ही जनतेची शासनाची फसवणूक आहे त्याची ऑर्डर झालेली आहे। या ऑर्डरमध्ये संजय भोसले यांना न्यायालयानं स्पष्ट सांगितलं की तुम्हाला यामध्ये दोषमुक्त करता येणार नाही। यामध्ये या घरफाळा घोटाळ्यामध्ये महापालिकेचे अनेक अधिकारी फुटलेले आहेत। त्यामध्ये संजय भोसलेनं 2008 पासून कसा घोटाळा केला, 3 कोटी 14 लाखाचा केला, 1 कोटी 80 लाखाचा पण यामध्ये देखील या न्यायालयामध्ये याच्यावर भाष्य झालेलं आहे। याच्यावर ताबडतोब निलंबनाची आणि फौजदारी कारवाई करावी, न केल्यास मी हायकोर्टामध्ये दाद मागणार आहे। कोल्हापूर महापालिकेमधील घरफाळा घोटाळ्यातील फिर्यादीचा आरोपी झालेला व सध्या या घरफाळा घोटाळ्यात आरोपी असलेला आरोपी क्रमांक 5 संजय शिवाजीराव भोसले यानं नियमित फौजदारी दावा 230/2025 मध्ये महाराष्ट्र शासन म्हणजे आयुक्त महाराष्ट्र शासन दिवाकर करंडे वगैरे 12 या सर्व आरोपींनी घरफाळा घोटाळा केलेला आहे। यामध्ये संजय भोसलेनं माननीय न्यायालय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोल्हापूर या ठिकाणी दावा दाखल केलेला होता की मला या घरफाळा घोटाळ्यातून दोषमुक्त करा। माननीय न्यायालयावर माझा प्रथमपासून विश्वास आहे। न्यायालयानं संजय भोसलेनं जे घोटाळा केलेला आहे त्याच्यावर इतकं म्हणजे इतक्या सामाजिक भान कसं असावं हे न्यायालयानं यामध्ये दाखवून दिलेलं आहे। एखादा अधिकारी भ्रष्टाचार करत असताना ही जनतेची शासनाची फसवणूक आहे, त्यामुळं तुम्हाला यातून दोषमुक्त करता येणार नाही असा एक ऐतिहासिक निर्णय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक 14 यांनी दिनांक 9/6/2026ला दिलेला आहे। म्हणजे 10-12 दिवस झाले निकाल दिलेला आहे। या निकालामध्ये हा निकाल घेऊन मी कोल्हापूर महापालिकेच्या लोकप्रिय कर्तव्यदक्ष आणि अभ्यासू महापौर निकम मॅडम यांना देखील ही कोर्टाची ऑर्डर दिलेली आहे। त्याचबरोबर कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त एकच मिनटं विचारलं नाव आयुक्त राजेंद्र भारुड सॉरी आहे ना राजेंद्र भारुड करताय ना कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड साहेब यांना देखील मी आज त्यांच्या कार्यालयामध्ये कोर्टाची ऑर्डर दिलेली आहे। माझं वैयक्तिक काही नाही आहे, कारण मी कधीच माझं अर्जाने कधी मी म्हणणं मांडत नाही, कागदपत्र देतो आणि हे ऐतिहासिक ऑर्डर झालेले आहे। या ऑर्डरमध्ये संजय भोसले यांना न्यायालयानं स्पष्ट सांगितलं की तुम्हाला यामध्ये दोषमुक्त करता येणार नाही। यामध्ये या घरफाळा घोटाळ्यामध्ये महापालिकेचे अनेक अधिकारी फुटलेले आहेत। त्यामध्ये पहिला अधिकारी जो आत्ता करनिर्धारक संग्राहक आहे तो सुधाकर चल्लावाड ह्याच्या प्रेशरखाली दबावाखाली तिने खोटी माहिती दिली, पण सिस्टीम मॅनेजर यशपाल राजपूत याला आम्ही त्यावेळचे लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुजर साहेब पवार साहेब यांना आम्ही प्रोटेक्शन दिलं गुजर साहेबांनी आम्ही, आणि सिस्टीम जी आहे जी संगणक सिस्टीम आहे महापालिकेमध्ये 12 कोटीची, त्यामध्ये संजय भोसलेनं 2008 पासून कसा घोटाळा केला, 3 कोटी 14 लाखाचा केला, 1 कोटी 80 लाखाचा पण यामध्ये देखील या न्यायालयामध्ये याच्यावर भाष्य झालेलं आहे। त्यामुळं माननीय न्यायालयानं त्याचा दोषमुक्तीचा अर्ज नामंजूर केलेला आहे, तशी ऑर्डर झालेली आहे। ही ऑर्डर माननीय आयुक्तांना मी दिलेली आहे, कोल्हापूरच्या महापौर निकम मॅडम यांनाही दिलेली आहे, आणि त्याच्यावर ताबडतोब निलंबनाची आणि फौजदारी कारवाई करावी, न केल्यास मी हायकोर्टामध्ये दाद मागणार आहे।